हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की गोविंदरावांना सगळे सांगत असतात की ज्योतीला शाळेत पाठवा म्हणून, पण ज्योतीचे वडील घाबरत असतात की काही ज्योतीसोबत वाईट घडलं का या हेतूने. तेव्हा सगुणा बोलते की अरे नाही करणार, तुला तीच भीती वाटत असेल की लिजिंग साहेबांकडनं मी पत्र घेते आणि ती कपूर चाचांनाही सांगते की तुम्ही पण कलेक्टरकडनं पत्र घ्या, म्हणजे काही भीती वाटायची गरज नाही म्हणून. तेव्हा सगुणा बोलते एकदा का हे पत्र मिळालं की नाही तर पुन्हा गप, कोणाची हिंमत नाही ज्योतीला शाळेतनं काढायची आणि काही बोलायची. तेव्हा कपूर चाचा बोलतात की दादा क्या सोच रहे हो, अरे पढ़ने दो ज्योती को. तेव्हा गोविंदराव ज्योतीपाशी जातात आणि बोलतात की जा बाबा जा, उद्यापासून शाळेला जा. तेव्हा ज्योतीला आणि सगळ्यांना खूपच आनंद होतो. आता सावी तिने ज्योतीचं लपवलेलं लेखणी आणि ताक आणि पुस्तकं घेऊन खोलीत आणून ठेवते. तिची दौत आणि ताक सगळी पुस्तकं ती ठेवत असते. ज्योती बघतच असतो. तेव्हा सावी खूप आनंदाने हे सगळे वस्तू परत ज्या नाही त्या ठिकाणावर ठेवत असते. ज्योती येतो तेव्हा सावी बोलते हवं. तेव्हा ज्योती बोलतो चला कोणीतरी शहाणं झालं म्हणायचं. तेव्हा सावी बोलते झालं. तेव्हा ज्योती बोलतो चल कान पकड. तेव्हा सावी ज्योतीचे कान पकडतो. तेव्हा ज्योती बोलतो ए माझं नाही, तुझे कान पकड. तेव्हा सावी बोलते असं वय, लग्नात सप्तपदी करताना म्हणालो होतो आपण, जे माझं जे तुमचं ते माझं. तेव्हा ज्योती बोलतो असं का, आणि ज्योती सावीला पकडायला लागतो. तेव्हा सावी इकडे तिकडे पळत असते. पळता सावी खाली पडते. तेव्हा पडता सावी खाली पडते आणि ज्योती जोरजोरात हसायला लागतो. सावी पटकन सावरते आणि बोलते काय व तुम्ही, आणि सावीही हसायला लागते. आता दुसऱ्या दिवशी ज्योती त्याची पाटी घेऊन शाळेला जायची तयारी करायला लागतो. तेव्हा ज्योती बोलते ही पाटी पुन्हा हाती येईल असं वाटलं नव्हतं. हा दौत आणि ही ताक यांचा माझ्याशी लपंडाव चालू होता. तेव्हा ज्योती बोलतो दादा आओ, आजपासून माझी शाळा सुरू. तुमचं हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. इकडे सावी दही साखर वाटीत घेऊन ज्योतीला शाळेत चालल्या तर द्यायला जाणार असते. तेव्हा ती पायरीवरनं पडायला लागते. तेव्हा चिमणा बोलते की अगं सुनबाई कसली एवढी धडपड, जरा हळूच की. तेव्हा सावी बोलते अवं धडपड म्हणजे हे शाळेला जाणार आहेत ना. तेव्हा सगुणा बोलते अगं तो शाळेला जाणार आहे, तू कसली धडपड करते. तेव्हा सावी बोलते तसं नाही आव, त्यासनी ओवाळायचं आहे, आज चांगला दिवस आहे ना. तेव्हा सगुणाई बोलते की हां. तेवढ्यात ज्योतीचा आवाज येतो चल आव निघतो म्या. तेव्हा सगुणा बोलते अरे ज्योती थांब र. तेव्हा सगुणा बोलतो की अरे ज्योती थांब, कसली घाई एवढी. तेव्हा ज्योती बोलतो जाऊ दे आहो, पहिल्या दिवशी उशीर न ग. तेव्हा सगुणा बोलते अरे लोकांनी तुझ्यासाठी तयारी केली आहे, थांब की. तेव्हा सगुणा सावित्रीला आवाज दे. सावित्री ताट घेऊन येते आणि ज्योतीसमोर उभी राहते. तेव्हा ज्योती बोलतो हाय का आता मी काही युद्धावर निघालोय. तेव्हा सगुणा बोलते की हाय का, अरे कुणब्याच्या आणि माळ्याच्या पोरांनी शाळेत जावं म्हणजे युद्धावरच निघणं आहे. तेव्हा चिमणा बी बोलते अरे नीट उभा राहा की, जरा नीट ववाळू दे. तेव्हा सावी हळद कुंकू लावायला लागते. तेव्हा ज्योती बोलतो की अगं मी मिशनरी शाळेत चाललो आहे, तिथं हळद कुंकू चालत नाही. तेव्हा सावी बोलते का तर नाही म्हणतात. तेव्हा ज्योती बोलतो अगं त्यांचे शाळेचे काही नियम असतात. तेव्हा सावी बोलते त्यांचे नियम त्यांच्या देशात, आपले नियम आपल्या देशात, हो की नाही सासूबाई. तेव्हा चिमणा बोलते वय सुनबाईचं बरोबर आहे. तेव्हा सावी बोलते कळलं, त्यांच्यासाठी का आपल्या रीतीभाती बदलायच्या, चला करा तुमचं कपाळ मोरं. तेव्हा ज्योतीला खूप छान वाटतं. तेव्हा ज्योती सगुणाच्या पाया पडतो. तेव्हा सगुणा बोलते की ज्योती किती तक्त केली ह्या दिवसासाठी, आता खूप मोठा हो आणि खूप शिक, आईच्या पाया पड. तेव्हा तो चिमणाबाईच्याही पाया पडतो. तेव्हा तीही बोलते की खूप मोठा हो. तेव्हा ज्योती सावीकडेही बघतो आणि खूप आनंदाने शाळेसाठी जातो. इकडे रखमी तिच्या नवऱ्याला आवाज देते आवं काय झोपलात, उठा की, इकडे घराला आग लागली आग. तेव्हा तो उठतो आणि बोलतो कुठं लागली आग, चला विझवायला जा. तेव्हा रखमी बोलते की आग दिसत नाही का डोळ्याला. तो बोलतो कुठं आहे. तेव्हा ती बोलते म्या काय, अजून काय पाहिजे तुम्हासनी. तेव्हा तिचा नवरा बोलतो रखमी अगं काय झालंय ते धड सांग की. तेव्हा ती बोलते अवश्य शेवटी ज्योत्यानं आपल्या मनासारखं केलं, शाळेत गेला येतो, शेवटी नाकावर टिचून शाळेत गेला. शास्त्री पंडित यांनी दबाव आणला आणि तुमच्या भावाने काय केलं, ज्योतीला शाळेत काढल्यासारखं केलं आणि परत धाडलं. मी असं ऐकलं की कलेक्टरची चिठ्ठी बी आणली आहे आणि तुमचा तो दादा लई आतल्या गाठीचा माणूस आहे. तेव्हा तो बोलतो काहीतरी मोठा डाव टाकायला लागणार. तेव्हा रखमी बोलते नुसते डाव टाकणार अवं कवा डाव टाकणार तुम्ही. तो ज्योत्या बघा डाव टाकून पहिला चितपट करून चांदीचा गदा आणायला आहे. अहो तुम्ही अंग झटका, तो कारकून बघितला का नाही केवढी फजिती केली त्या ज्योत्यानं, पाडलं की नाही त्याला उघडा.
तसं तुमचं व्हायला नको हं, नाहीतर आपली खडकवणीची जागा गेलीच म्हणून समजा. जर का तो ज्योत्या शाळेत गेला की नाही तर शहाणा बनून येईल तो. तेव्हा रखमीचा नवरा बोलतो, आता बघच तू म्या काय करतो ते. तर ती बोलते, काय करणार आहे? तेव्हा तो बोलतो, 900 पाटलासनी त्याचा जावाई बाटला तर चालणार आहे का? तेव्हा रखमी हसून बोलते, व्हय, आणि जर येळ पडली तर तुम्ही तुमचं नाक कापून घ्या वय, आणि त्यासनी अपशकून कराच. तेव्हा राणोजी बोलतो, आता बघच तू यो राणोजी करतोय काय ते. इकडे सावी वाडा सारवायला घेते. सारवता सारवता ज्योतीची वाट बघत असते. सारखी इकडे तिकडे टगरमगर बघत असते. तेवढ्यात पारू येते आणि पारू सावीकडे बघतच राहते आणि बोलते, अव हे काय? तेव्हा सावी बोलते, काय झालं? तेव्हा पारू बोलते, अहो परवाच तर वाडा सारवायला घेतला होता ना आपण, काय सण बिन आहे का? तेव्हा सावी बोलते, अव सणच समजा, खरं तर मी फुलांचं तोरणच बांधायला घेणार होते. शाळेत जात आहे ना आता, किती हरकून गेले होते. मला बी लय आनंद झाला बघा, आणि लगीन झाल्यावर पहिल्यांदा एवढे खुश दिसले मला. तेव्हा पारू बोलते, वय वय, नवरा खुश तर बायको बी खुश, चला म्या बी तुम्हासनी मदत करते. तेव्हा पारू पण सारवायला घेते. पारू सारवत असते तेव्हा सावीचं लक्षच नसतं, पण सावी सारवता सारवता पारूचा हात असतो तिच्या हातावरला शेण चोपडत असते. तेव्हा पारूचं लक्ष जातं. पारूला हसायला येतं. पारू बोलते, जाऊ बाई, हे काय करतायत तुम्ही? लक्ष कुठं आहे तुमचं? तेव्हा सावी बोलते, आहे की लक्ष, हे काय? तेव्हा पारू बोलते, ओ सारवता सारवता माझ्या हातच सारवला तुम्ही. तेव्हा सावी बोलते, अरे देवा, ह्या मी काय केलं, थांबा थांबा धुवून देते. तेव्हा पारू हसते आणि बोलते, असू द्या असू द्या, आपल्या माणसांची वाट बघता बघता व्हायचंच असं. तेव्हा सावी लाजते. तेव्हा सावी बोलते, अहो आहे की, कुठं आहेत ते? दिवस मावळतीला आले, दिवस मावळतीला आलं, सावली बघा कुठं कुठं पोचली. तेव्हा पारू बोलते की, अवं काय म्हणालात तुम्ही? तेव्हा सावी म्हणते की, अवं आमच्या नाया गावात बी ना घरातल्या भिंतीची सावली झाडाच्या बुंद्यावरती पडली की ना, आणि आई मला म्हणायची की आता तुझे आबा येणार, आणि तेवढ्यात आबा दारात यायचे. पण आता सावी तिच्या खोलीत बसलेली असते आणि विचार करत असते आणि बोलते की, आई मला तुझी लय आठवण येते ग. तेव्हा तिला लक्ष्मीने सांगितलेलं आठवत असतं, नवऱ्याचं सुख ते आपलं मान, नवऱ्याचं दुःख ते आपलं मान. अगं लग्नात टाकलेल्या 7 पावलात 7 स्वर्ग निर्माण करण्याचं बळ आहे. मग नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबायचा, घाम गाळायचा. मग नवऱ्यानं वाघ धरला तर त्या वाघाला दोरी बी बांधता आली पाहिजे. सावीकडे बोलते, तुझं बोलणं मला उमजतंय. यांच्या आनंदात आनंद मानणं हे बी मला कळतंय. आज हे शाळेत गेले, शाळेत गेल्यावर ते काय करतात, त्यांचा आनंद म्हणजे काय, त्यांचं सुख म्हणजे काय, हे मला ठाव नाही. पण आज घरातनं जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, हे मला दिसलं. आई, तुझा शब्द म्या टिपून ठेवलाय बघ, तुझी शिकवण म्या कधीच विसरणार नाही. तेव्हा सावी बोलते, हे आले वाटतं शाळेमधून, तेवढंच सगुणा येते. तेव्हा सावी बोलते, आऊ तुम्ही? तेव्हा सगुणा बोलते, मग तू दुसऱ्या कुणाची वाट बघत होती का? तेव्हा सावी बोलते, नाही. अगं मग चेहरा का पडलाय मला बघून? तेव्हा सावी बोलते, हाय काय? तेव्हा सगुणा बोलते, अगं चेष्टा करत होते, म्या ना तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तेव्हा सावी बोलते, काय? तेव्हा सगुणा वाटी पुढे करते. तेव्हा सावी बोलते, हे काय, ही कसली वडी आहे? तेव्हा सगुणा बोलते, अगं वडी नाही, केक म्हणतात त्याला, केक जॉन साहेबांकडे मी काम करते का नाही, त्या मॅडमने बनवला, त्या नेहमी देतात मला. तेव्हा सावी ती केकची वडी हातात उचलते आणि त्याच्याकडे निरखून बघत असते आणि तोंडात घालणार तेवढं तिथे रखमी येते आणि जोरात तिच्या हातावर मारून तो केक खाली पाडते. तेव्हा रखमी तिचा हात पकडते आणि बोलते, अगं बाटशील की पोरी, अगं असं गोऱ्या माणसांचं काय बी खाऊ नये, त्यांचा धर्म वेगळा, आपला धर्म वेगळा, लोक काय बी पाठवायलाच बसली, ती धंदाच असतो त्यांचा, कळलं काय? त्यांचं कसं आहे, कामाला बोलवा बाटवा, शाळेत बोलवा बाटवा, असं असतं त्यांचं. तेव्हा सगुणा बोलते, वहिनी खाऊन कोणी बाटतं का? हां, आता जॉन साहेबांना कितीदा मी आपल्या घरातून भाजी भाकरी घेऊन गेली आहे, ते काय बाटले होय? तेव्हा रखमी बोलते, आपला बाट नाही लागत त्यासनी, त्यांचा लागतोय आपणासनी. बरं मी लवकर आली, वाचलीस हं बाई तू. तेव्हा सगुणा बोलते, वडाचा साळ पिंपळाला लावू नको, एक तर एवढ्या प्रेमाने केक आणला होता, लेकरू खात होतं, त्यानं काय बाटतं वय, पाडलास तू, पुन्हा जर असं कांगावा केला ना तर मला चालणार नाही, सांगून ठेवते. तेव्हा रखमी बोलते, बया ज्याचं करावं भलं तोच म्हणतो खरं. तेव्हा ज्योती शाळेतून येतो. शाळेतून आल्यावर बघतो दरवाजाला तोरणं लावलेली असतात, तोरणं बघतो आणि खाली रांगोळी काढलेली बघतो. रांगोळीकडे बघतो तेवढ्यात बाहेर पारू असते. तेव्हा पारू बोलते, जाऊ बाई तात्यासाहेब आले बघा. तेव्हा ज्योती बोलतो, काय ग वहिनी, रांगोळी तोरण काय आहे? तेव्हा पारू बोलते, आत्ता ग बया, मला काय विचारताय, ज्यानं केलं त्याला विचारा. तेव्हा पारू हसत हसत घरात चालली जाते. तेव्हा ज्योती दरवाजाकडे बघतो तेव्हा सावी पळत पळत येते आणि एका ठिकाणी दगड असतो ती रांगोळी टाकते आणि ती रांगोळी टाकून पटकन एक काठी घेते आणि ती पोटली तिथे उभं करते आणि बोलते, आता इथे लावली पोटली तर इथपर्यंत उजेड आलं,
म्हणजे आता इथपर्यंत सावली आली की यांची घरला यायची वेळ झाली असं समजायचं की तेव्हा सावी ती तिथे ती काठी ठेवणार, तेव्हा ती ज्योतीकडे बघते, ज्योतीकडे येते, ज्योतीकडे आनंदाने बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.